हॅलो नर्सिंग एस्पिरंट, वेलकम टू नर्सिंग करिअर पॉईंट. आपण 27 जुलै 2026 महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं एक परिपत्रक पाहिलं होतं. त्यात CNE CPDबद्दल अपडेट्स होत्या. पण 28 जुलै 2026ला अजून एक परिपत्रक महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये आपण पाहूया, विषय आहे निरंतर परिचर्या शिक्षण, कंटिन्युअस नर्सिंग एज्युकेशन, निरंतर व्यावसायिक विकास, कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट CPD यांच्या नोंदणी नूतनीकरणाबाबत. हा त्यांचा सब्जेक्ट आहे. याचा पार्श्वभूमी बघा. महाराष्ट्र परिचर्या परिषद नियम 1971मध्ये जसं तरतूद केलेलं होतं की रजिस्टर नर्स यांचं नूतनीकरण दर 5 वर्षांनी करण्यात येतं. त्या रिलेटेड हा पार्श्वभूमी आहे त्याची CPD आणि CNEची. तर आपण पुढे बघूया. अनिवार्य CNE CPD श्रेयांक आवश्यकता. इथे बघा, त्यांनी म्हटलं आहे दिनांक 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2027 या नोंदणी नूतनीकरण कालावधीसाठी प्रत्येक नोंदणीकृत परिचारिकेने महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फत निर्धारित केल्याप्रमाणे किमान 150 CNE CPD श्रेयांक प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे 2022 ते 27 ज्यांचं रिन्युअल आहे त्यांच्यासाठी 150 क्रेडिट अवर्स तुम्हाला जमा करणं अनिवार्य आहे. तर खाली बघा, नव्याने नोंदणीकृत, इथे पाहू शकता, नव्याने नोंदणीकृत परिचारिकांसाठी CNE CPD श्रेयांक आवश्यक. तर यामध्ये त्यांनी दिले बघा की ज्या नोंदणीकृत परिचारकांनी महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या नोंदवहीत प्रथमच दिनांक 1 एप्रिल 2022 रोजी किंवा त्यानंतर नोंदणी करण्यात आली आहे, अशा परिचारिकांनी त्यांच्या प्रथम नोंदणीच्या दिनांकापासून 31 मार्च 2027 पर्यंत कालावधीसाठी प्रमाणानुसार श्रेयांक प्राप्त करणे आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी खाली त्यांनी डिटेल तक्ता दिला आहे, आपण पाहू शकता. तर प्रथम नोंदणी कालावधी बघा 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023. ठीक आहे. म्हणजे याच्यात जर तुम्ही जर 2022चे पासआउट असाल आणि तुमचं रजिस्ट्रेशन जर 2022-23च्या मध्ये झालं असेल फर्स्ट टाईम, तर तुम्हाला 150 पॉईंट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेकंड बघा, तुम्ही इथे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 यामध्ये तुमचं जर रजिस्ट्रेशन झालं असेल फर्स्ट टाईम, तर तुम्हाला 120 पॉईंट करणं गरजेचं आहे. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत झालं असेल तर 90 पॉईंट. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 60 पॉईंट करायचे आहेत. आणि 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 मध्ये जे कोण पासआउट झाले असतील आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं, त्यांच्यासाठी 30 पॉईंट करणं गरजेचं आहे रिन्युअलसाठी. ठीक आहे, रजिस्ट्रेशन रिन्युअल करण्यासाठी. तर हे लक्षात घ्या, हा तक्ता त्यांच्यासाठी आहे ज्यांचं नव्याने नोंदणीकृत परिचारिका आहे त्यांच्यासाठी आहे. म्हणजे ज्यांचे नवीन रजिस्ट्रेशन झालं या कालावधीत त्यांच्यासाठी हा स्पेसिफिक दिलेला आहे. तर इथे बघा, एकदाच लागू होणारी संक्रमणकालीन सवलत. ठीक आहे. सध्या नोंदणी नूतनीकरण कालावधी 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2027 अंतिम वर्षात प्रवेश केलेला असून, म्हणजे हे आता लास्ट इयर आहे. 5 वर्षाचा कालावधी होता आपल्याला रिन्युअलचा, तर त्या लास्ट वर्षात हे चालू आहे. तर त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात विविध परिचर्या संस्था व व्यावसायिक परिचारिका संघटनांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फत 31 मार्च 2027 रोजी समाप्त होणाऱ्या नोंदणी नूतनीकरण कालावधीपुरती एकदाच लागू होणारी संक्रमणकालीन सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार पुढील तरतुदी लागू राहतील. मग त्याच्यात आपण बघूया, त्यांनी म्हटलं की एकदा तुम्हाला सूट दिली जाईल. मग त्यात काय त्यांनी मेन्शन केलं आहे हे पण आपण डिटेलमध्ये बघूया. इथे बघा, अंशतः CNE CPD श्रेयांक प्राप्त केलेल्या नोंदणीकृत परिचारिका, म्हणजे ज्यांचे 10 पॉईंट झाले, ज्यांचे 15 पॉईंट झालेत, ज्यांचे 1-2 असे पण पॉईंट झालेत, त्यांच्यासाठी हे आहे. ज्या नोंदणीकृत परिचारिका अथवा नोंदणीकृत प्रसूती परिचारिकांनी चालू नोंदणी नूतनीकरण कालावधीत 1 किंवा अधिक CNE CPD श्रेयांक प्राप्त केले आहेत, परंतु आवश्यक 150 CNE CPD श्रेयांक पूर्ण केलेले नाहीत, अशा उमेदवारांना 31 मार्च 2027 पर्यंत किमान 30 CNE CPD श्रेयांक प्राप्त केल्यास नोंदणी नूतनीकरणासाठी प्राप्त मानण्यात येईल. म्हणजे ज्यांनी अजून एकही पॉईंट केलेला नाही आहे, ज्यांचं म्हणजे अजून रजिस्ट्रेशनसाठी जे 150 पॉईंट आवश्यक आहे त्यातला एकही पॉईंट ज्यांनी केला नाही आहे, ठीक आहे, त्यांना 31 मार्च 2027 पर्यंत एक सूट दिली गेली आहे की तुम्हाला 30 CNE CPD पॉईंट
जमवायचे आहेत. आणि पुढे त्यांनी हे पण म्हटलं बघा, अशा उमेदवारांनी आवश्यक 150 CNE CPD श्रेयांक पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली उर्वरित श्रेयांक पुढील नोंदणी नूतनीकरण कालावधीत प्राप्त करणे बंधनकारक राहील. म्हणजे इथे त्यांनी मेन्शन केले की तुम्हाला 2022 ते 27साठी 150 पॉईंटची आवश्यकता होती. तर आता तुम्ही एकही पॉईंट केला नाही आहे, तर तुम्हाला 2027च्या रिन्युअलसाठी 30 पॉईंट करायचे आहेत आणि राहिलेले 120 पॉईंट तुम्हाला 2027चं रिन्युअल झालं की तुम्हाला जमवायचे आहेत या 2022 ते 27च्या रिन्युअल म्हटले. आणि 2027 ते 2032पर्यंत जे रिन्युअल आहे त्याच्यासाठी तुम्हाला कंपल्सरी 150 पॉईंट करायचेच आहेत. प्लस तुम्हाला इथले राहिलेले 120 पॉईंट म्हणजे पकडून धरा तुम्हाला जवळपास 70 पॉईंट तुम्हाला 270-280 पॉईंट तुम्हाला करावे लागतील जर तुम्ही आता फक्त 30 पॉईंट केले तर नेक्स्ट तुमच्या 5 वर्षाच्या कालावधीत. ठीक आहे. इथे अजून मेन्शन केले बघा, सदर उर्वरित श्रेयांक हे पुढील नोंदणी नूतनीकरण कालावधीसाठी निर्धारित केलेल्या अनिवार्य CNE CPD श्रेयांकांपेक्षा अतिरिक्त ओव्हर अँड अबाव राहतील व ते पुढील नोंदणी नूतनीकरण कालावधीतील अनिवार्य श्रेयांकांमध्ये समायोजन अथवा गणले जाणार नाही. इथे पण त्यांनी तेच म्हटलं आहे की हे तुमचे राहिलेले पॉईंट्स अतिरिक्त राहतील, ते तुमच्या पुढील नोंदणीसाठी लागणारे 150 पॉईंटमध्ये गणले जाणार नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्या, कारण सगळ्यांना असं वाटते की आता 30 पॉईंट केलं की आपलं रिन्युअल होऊन जाईल. ते बरोबर आहे, 30 पॉईंट केल्यावर होऊन जाईल, पण तुम्हाला 150 पॉईंटची जी मर्यादा दिली आहे ती तुम्हाला कंपल्सरी करायचंच आहे. असं कोणी हे करू नका की 30 पॉईंट केलं की आपलं होऊन जाईल रिन्युअल, पण नेक्स्ट इयरला पण आपल्याला त्याचा तोटा सहन करावा लागेल. तर नेक्स्ट पॉईंट बघा, याच्यात 0 CNE CPD श्रेयांक असलेल्या नोंदणीकृत परिचारिका म्हणजे ज्यांचं एकही CNE CPD पॉईंट नाही आहे अशांसाठी आहे. विशेष एकदा लागू होणाऱ्या संक्रमणकालीन सवलती अंतर्गत ज्या नोंदणीकृत परिचारिकांनी या परिपत्रकाच्या निर्गमन दिनांकापर्यंत म्हणजे हे परिपत्रक प्रसिद्ध होईपर्यंत एकही CNE CPD श्रेयांक प्राप्त केलेला नाही अशा उमेदवारांना 31 मार्च 2027पर्यंत किमान 50 CNE CPD श्रेयांक प्राप्त केल्यास नोंदणी नूतनीकरणासाठी पात्र मानण्यात येईल. म्हणजे हे परिपत्रक प्रसिद्ध होईपर्यंत त्यांचा एकही श्रेयांक पॉईंट नाही आहे CNE CPDचा, त्यांना 50 पॉईंट करणे गरजेचं आहे 31 मार्च 2027पर्यंत. ठीक आहे. त्यासोबतच त्यांना बघा इथे दिलं आहे, नोंदणी नूतनीकरणाच्या वेळी संबंधित अर्जदाराने विहित नमुन्यात हमीपत्र सादर करणे आवश्यक राहील. हमीपत्र पण सादर करायचं आहे त्यांना. सदर हमीपत्रामध्ये अर्जदाराने पुढील नोंदणी नूतनीकरण कालावधीत आवश्यक असलेले उर्वरित CNE CPD श्रेयांक पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देणे आवश्यक आहे. म्हणजे जे राहिलेले पॉईंट्स आहेत ते मी पुढील नोंदणीकृत वर्षात कंप्लीट करेन याचं हमीपत्र देणं गरजेचं आहे. तर यात 5वा पॉईंट बघा तुम्ही इथे बघा, CNE CPD श्रेयांक संपादनाची पद्धत, मोड ऑफ अर्निंग CNE CPD क्रेडिट अवर्स. म्हणजे बऱ्याच जणांना क्वेश्चन पडतो की आपण ॲब्रॉडला आहोत, असे बरेच व्यक्ती आहेत आपले महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन आहे जे ॲब्रॉडला वर्क करत आहेत, मग त्यांच्यासाठी काय सूट आहे असं बऱ्याच वेळी त्यांनी विचारलेलं आहे की काय म्हणजे अशा वेळी काय करायचं. प्रत्येक वेळी महाराष्ट्रात येऊन CNE CPD अटेंड करणं त्यांना पॉसिबल नसतं, मग त्यांच्यासाठी देखील तरतूद केलेली आहे, ते पण आपण याच्यात पाहूया. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या नोंदणीकृत म्हणजे जे महाराष्ट्रात कायमस्वरूपी रहिवासी आहेत त्यांच्यासाठी काय म्हटलं आहे बघा, तर टोटल श्रेयांकांपैकी किमान 60% श्रेयांक महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फत मान्यताप्राप्त प्रत्यक्ष ऑफलाईन म्हणजे CNE CPD कार्यक्रमांद्वारे प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे टोटल 150 पॉईंट आहे त्यातले 60% तुम्हाला ऑफलाईन अटेंड करणं गरजेचं आहे. आणि उर्वरित 40% जे राहिलेलं आहे, उर्वरित कमाल 40% म्हणजे जवळपास एक 50 पॉईंट पकडून धरा, 50-55 पॉईंट तुम्हाला ऑनलाईन करता येतील. म्हणजे जे महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी आहेत त्यांना 60-40चा क्रायटेरिया घालून दिला आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने. आणि असं पण आहे की इच्छुक उमेदवारांना आवश्यक असल्यास 100% ऑफलाईन कार्यक्रमाद्वारे प्राप्त करण्यास कोणतीही मर्यादा राहणार नाही. ऑनलाईनसाठी त्यांनी अटी दिल्यात, पण ऑफलाईन तुम्ही 100% 150च्या 150 गुण तुम्ही ऑफलाईन अटेंड करू शकता, त्यात काही प्रश्नच नाही. तर इथे बघा, महाराष्ट्र राज्याबाहेर म्हणजे जे आपण आता क्वेरी मांडत होतो, जे ॲब्रॉडला आहेत, जे बाहेर ठिकाणी काम करत आहेत अशा लोकांसाठी आहे. महाराष्ट्र राज्याबाहेर अथवा परदेशात वास्तव्यास असलेल्या नोंदणीकृत परिचारिका म्हणजे त्यांच्यासाठी दिलं आहे बघा इथे,
महाराष्ट्र राज्याबाहेर किंवा भारताबाहेर कायमस्वरूपी वास्तव्यास असलेल्या नोंदणीकृत परिचारिकांनी महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फत मान्यताप्राप्त ऑनलाईन CNE-CPD कार्यक्रमांद्वारे आवश्यक 100% म्हणजे 100% CNE-CPD श्रेयांक प्राप्त करण्याची परवानगी राहील. म्हणजे इथे म्हटलं आहे बघा, तुम्ही इथे त्यांनी नमूद केलं आहे की जे अब्रॉडला आहेत, जे महाराष्ट्राबाहेर वास्तवात आहेत, त्यांनी 100% ऑनलाईन अटेंड केलं तरी चालू शकतं. त्यांचं 150 पॉईंट तुम्ही ऑनलाईन अटेंड करून जरी कलेक्ट केले तरी पण ते तुमचे ग्राह्य धरले जातील. हे खूप महत्त्वाचं आहे. मला क्वेरी देखील आलेली या विषयावर, तर हे त्याचा आन्सर आपल्याला ह्या PDF मध्ये मिळून गेलं आहे. तर हे सगळं CNE-CPDबद्दल जे आपल्याला महत्त्वाचं होतं तेवढं आपण इथे घेतलं आहे. याच्या खाली दिलं आहे ते सगळं ज्यांना ऑर्गनाईज करायचं आहे त्यांच्यासाठी हे सगळं डिटेल दिलेलं आहेत की आता पहिले 5 क्रेडिट पॉईंट होते ते आता 10 केले आहेत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने, आणि 150 पॉईंटची अट आहे ती दिली आहे. आणि ज्यांना ऑर्गनाईज करायचं आहे त्यांच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील ते सगळं या PDF मध्ये पुढे मेन्शन केलं आहे. तर हे होतं महत्त्वाचं PDF आहे, हे महत्त्वाचं परिपत्रक आहे. आपण 27 तारीखचं परिपत्रक पाहिलेलं होतं. त्याच्यात आपल्याला बऱ्याच जणांना आनंद झाला असेल की आपल्याला 30 ते 50 पॉईंट जमवणं गरजेचं आहे. ते केल्यावर आपण सुटून जाऊ. ते एवढे महिने केले नाही तर ठीक आहे, आता काय 30-50 करून आपलं होऊन जाईल. पण ते तसं नाही आहे. 28 जुलैला त्यांनी पुन्हा परिपत्रक प्रसिद्ध केलं आणि त्यात त्यांनी डिटेलमध्ये मेन्शन केलं आहे की कोणी 30 जमवायचे आहेत, कोणी 50 जमवायचे आहेत आणि 150 पॉईंटची आवश्यकता ग्राह्य धरली जाईल. आणि ते तुम्हाला कसे कलेक्ट करायचे याच्याबद्दल तुम्हाला डिटेल या PDF मध्ये आपण एक्सप्लेन केलं आहे. तुम्हाला या परिपत्रकाबद्दल काही क्वेरी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, कारण प्रत्येकालाच CNE-CPD पॉईंट जमवायचे आहेत. त्यांना पण या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. धन्यवाद.